पावसाळा आला की आपल्या सर्वांना घराची छपरं, कवळं किंवा कुठे पत्रे असतात ते पत्रे गळतं पाणी त्यातून आपण त्याला आवर्जून कुठेतरी त्याला कागद टाकतो किंवा कोणी डांबर लावतं, कोणी सिमेंट लावतं, अशा प्रकारचे कारनामे करतात। तर काही जण अशी कवळं जे वरचे असतात पत्रे असतात जर फुटले तर बदली करण्याच्या प्रयत्नात असतात। तर काही लोकांच्या घरावरती पत्रे असतात जे मेटलचे पत्रे असतात ते असतात। मग असे पत्रे असतात ते कधी कधी त्याचे हुक निकलतात किंवा त्यांना गंज लागतो आणि त्याचे जे हुक असतात ते निकामी होतात। म्हणजे गंज लागल्याने त्याच्या आजूबाजूचा पत्रा ज्याला होल असतो त्या आजूबाजूचा परिसर, आजूबाजूची जी जागा असते ती गंजून जाते आणि हवा आल्यानंतर ते असे पत्रे उडून वरती जातात आणि ते कुठे ना जाऊन हवेच्या दिशेने ज्या ठिकाणी हवा बंद होते, कमी होते, अशा ठिकाणी जाऊन पडतात। अशी जी घटना आहे या घटनेमध्ये आपल्याला पाहायला भेटते। एक दुकान असेल किंवा घर असेल त्या घरावरती हा पत्रा दिसतोय आपल्याला, जो हवेने उडून एका व्यक्तीच्या अंगावर येतोय आणि हा पत्रा ज्या पद्धतीने हवा येते त्या हवेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने उडतोय तो उडल्यानंतर एका तरुण उभा असतो बाईकच्या बाजूला, त्याच्या बाजूला येऊन पडतो। परंतु या तरुणाचं नशीब एवढं चांगलं असतं की तरुण तो पत्रा येताना पाहतो आणि क्षणाचा पण विलंब न लावता तो तेथून साईडला होतो। शेवटी पत्रा येऊन त्या बाईकवर आपटतो। या तरुणाचं एवढं नशीब चांगलं होतं की त्यानं हा पत्रा जर पाहिला नसता तर अक्षरशः त्याला इजा झाली असती। परंतु या तरुणाचं नशीब एवढं चांगलं आहे त्यानं हा पत्रा पाहिला, वेळी क्षणाचा पण विलंब न लावता तो तेथून बाजूला झाला आणि आपला जीव वाचवू शकला। म्हणून मित्रांनो, पावसाच्या ठिकाणी पावसाळ्यात आपण कुठेही जाता किंवा फिरायला जाता तेव्हा आपण आजूबाजूला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो, कधी वादळ वारा येऊ शकतो, कधी पाऊस जोराने लागू शकतो आणि कधी कोणती हानी होईल याचा आपण अंदाज लावू शकत नाही। याचं हे उत्तम उदाहरण आहे। म्हणूनच आपण कुठे उभे असता पावसाळ्यामध्ये किंवा कुठे फिरायला जाता तेव्हा आपल्या आजूबाजूला लक्ष देणं गरजेचं आहे आणि सतर्क राहणं गरजेचं आहे, तरच येणाऱ्या संकटापासून आपण वाचू शकतो। तर या घटनेवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।